साकारले पहाटे पाहिले नावना त्याला काय नवे वेगळे मांडले सोहळे तुझसाठी हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी आपुल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी रेशीम गाठी. बाबांनी कॉलेज सुटल्यावर घरी बोलावलंय. अगं मग जा ना, परमिशन कशाला मागतेस? आय मीन जा तू. घरी यायला थोडा उशीर होईल. इट्स फाईन, मी सांगतो घरी. एक सांगू, मला ना थोडं ऑकवर्ड होतंय. शाळकरी मुलीसारखं वाटतंय. तुम्हाला कॉलेजला सोडायला येणं वगैरे. म्हणजे ह्या आधी पण मी एकटीच जात होते ना कॉलेजला. खरं सांगू, मलाही तसंच वाटतंय. मग मी जाऊ एकटी? हो जा. थांब, मी रिक्षा बघतो तुझ्यासाठी. रिक्षा. GM कॉलेज. सतीश. सतीश, काय रे, एक सारखा तो पेपर तरी वाचत असतोस, नाहीतर न्यूज चॅनल तरी. म्हणजे आपण अपडेट राहायला पाहिजे ना. मी खूप मागे पडलीये का रे? मागे पडले का रे? आता हे काय नवीन? नाही म्हणजे बघ ना, मी तसं काहीच करत नाही का. म्हणजे घर एके घरच असतं माझं. अच्छा 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 अच्छा, आत्ता ट्यूब पेटली माझी. म्हणजे मेघनाने MA पूर्ण करायचं ठरवलंय म्हणून तुला एकदम वाटायला लागले की तू मागे पडते. नाही 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 नाही, तसं नाही. तसं काही नाहीये. पण समजा तुला असं वाटायला लागलं तर त्यात गैर काय आहे? जे एकदम नॅचरल आहे आणि मुख्य म्हणजे टेम्पररी आहे. अर्चू, तुझं कसं आहे माहितीये का, तुझ्याकडे 50 रंगांचे फुगे आहेत, पण तरी देखील या 50 रंगांच्या फुग्या व्यतिरिक्त एखादी वेगळी छटा असलेला फुगा पाहिला की तुला तो लगेच हवा असं वाटतो. अरे चुप, तुझ्याकडे जे आहे ना ते बघायला शिक. काहीच तर नाहीये माझ्याकडे. हे बघ, मला विचारशील तर तू एक उत्तम गृहिणी आहेस आणि उत्तम गृहिणी असणं फार सोपं नसतं आणि मुख्य म्हणजे तुला ते आवडतं. हा, आता या व्यतिरिक्त काही करायचं असेल तर no issues. म्हणजे माझ्याकडे आता तसा बराच मोकळा वेळ असतो. मयू सुद्धा आता मोठी झालीये. पण तू अजून लहान आहेस ना. हे बघ अर्चना, म्हणजे मयूसाठी एखादं लहान भावंड हवं असेल तर माझी ना नाहीये बरं का. सतीश, हा म्हणजे हे बघ, मला काही प्रॉब्लेम नाहीये. सतीश, तुझी विषय इच्छा वेगळा चाललाय. असेल तर मला अरे खरंच तू काही काय प्रॉब्लेम नाही. बोलतोय? आपण आणूया ना नको, स्टेप बाय नको, स्टेप. नको मी ना. काय सांगतो, आपण आणूया स्टेप बाय स्टेप. नकोय मला. बरं, तू विचार कर तुला काय करायचंय ते. चल ना पतंग विकत घ्यायला. तू प्रॉमिस केलं होतंस ना. अरे हो, मी प्रॉमिस केलं होतं, पण आपण उद्या जाऊया. मी ऑफिस मधून आलो ना की आपण लगेच जाऊया. नाही आता, उद्या खूप उशीर होईल. अरे नाही, मी तुला पक्का सांगतो ना, आपण उद्या. अरे पल्लव, सोमवार ना आज, दुकानं बंद आहेत सगळे. पण त्यातही पतंग आणायचं म्हणजे लांब जावं लागतं की नाही. हा, उद्या जा, समजलं? ठीक आहे, उद्या नक्की या. पक्का. अरे मस्त आहे सॅक. मेघनासाठी आणलीस? नाही नाही, एका क्लायंटने गिफ्ट दिलंय, घेऊन आलो.
कसं झालं मेघनाचा पहिला दिवस कॉलेजचा? लग्नामुळे गॅप पडली असेल ना? काही अभ्यास काही लेक्चर्स मिस झाले की नाही? काय माहित नाही दादा, अजून आली नाही ना ती घरी. म्हणजे ऍक्च्युली तिच्या बाबांनी कॉलेज संपल्यावर तिला घरी बोलवलंय, तर यायला थोडा उशीर होईल तिला. सगळं ओके आहे ना? एकदम एकदम परफेक्ट. काय झालंय आई? का बाबांनी बोलवलंय? ते राहू दे ग. आधी सांग तू कशी आहेस? बरी आहे. बाबाजी, बाबाजी घ्या ठीक ना, पाणी घ्या, शांतपणे प्या. हा? अहो तुम्ही काय बघत बसलात? तुमची लाडकी लेक आली आहे, जा जा त्यांच्यासाठी काहीतरी चांगलं चुंगलं खायला आणा, जा. नाही नाही आई, राहू दे. मी खाऊन आले कॅन्टीन मधून. आज सगळ्या मैत्रिणी भेटल्या ना. हो म्हणजे पार्टी द्यावीच लागणार ना लग्नाची, मित्र मैत्रिणींना. हो. कोण कोण होते? तुम्हाला काळजी वाटेल असं कोणीही नाही भेटलं. बाबाजी, बाबाजी बर ते जाऊ द्या. आता मला एक सांगा, नाही म्हणजे तुमचं शिक्षण वगैरे सगळं ठीक आहे? सासरी बुवांनी पाठ थोपटली, प्रोत्साहन दिलं वगैरे सगळं ठीक आहे, म्हणजे शिक्षण चालू राहू दे. पण आता तुमचं लग्न झालंय बाबाजींच्या कृपेने, हो की नाही? त्यामुळे आता सगळं लक्ष संसारात द्या, आयुष्याचं प्लॅनिंग करा. फक्त पाळणा लवकर हलू द्या. काय बाबा, आत्ता कुठे लग्न झालंय माझं? आई हे काय पाळणं वगैरे? अहो समजावा ना त्यांना. अगं मेघना, अशी वैतागू नकोस ग. म्हणजे आम्हाला काय म्हणायचंय? अगं तुझं घर कसं माणसांनी भरलेलं आहे की नाही? त्यात तुमचं बाळ लवकर आलं ना, तू पण चटकन मोकळी होशील बघ. आणि तुमच्या घरी सासू नणंद जाऊ सगळ्याच कशा आहेत ना ग सांभाळायला. अगं आणि त्यांचा उत्साह आहे ना, तोपर्यंत बातमी येऊ दे. आणि कसं आहे, वयाच्या दृष्टीने पण ना, जितका तुम्ही लवकर विचार कराल ना तेवढं चांगलं आहे. ऐकलत ना आईंनी काय सांगितलं ते? हा, मग आता लवकरात लवकर एक गोड बातमी देऊन टाका. जय हो. एकाला ना चांगला मार द्यायला हवा, त्याच्याशिवाय सुधारणार नाही. सारखे कटकट. काय ग माई, काय शोधतेस? काही नाही रे, पल्लवचे उपद्रव माहितीयेत ना. आता त्या मऊचे कानातले घेते, कुठे टाकून ठेवले, इथेच कुठेतरी लपाछपी खेळत होते. आता ती रडत बसले, ते मी शोधते आता. ही बॅग एवढी जड काय? आवरायचे का अजून? थांब आता सरशी आवरून टाक. नाही अगं नको माई, मेघनाचे कपडे कपाटात ठेवायचे होते ना, म्हणून त्यातलं सामान त्या बॅगेत ठेवलंय. छान. अरे मग बॅग हात तरी ठेवायची, दिसत नाही पण धुई बसते. अरे नवी कोरी बॅग आहे, मेघनाचीच आहे ना? हो. जुन्या गोष्टी भरून ठेवल्या असशील ना याच्यात. अरे जुन्या नको कवटन बसूस, छान नव्या गोष्टी भर त्यात आता. हा हे बघ सापडलं. कुठे टाकलं होतं बघ पठ्ठ्यानं, चांगलं चोप देते आता मी त्याला. तरी मी म्हटलं इथेच कुठेतरी सापडणार ते. अरे सगळं आपल्यापाशीच असतं, फक्त जर शोधावं लागतं नीट. बघतोयस काय असा? काम कर. पल्लव, मयो, काय मेघना, कसं झाला कॉलेजचा पहिला दिवस? खूपच ऑड. खरं तर तोच परिसर असतो, तेच कॉलेज, तीच क्लासरूम, पण सगळ्या ओळखीच्या गोष्टी पहिल्यांदाच नव्यानं पाहिल्यासारखं वाटत होतं. आणि काहीतरी हातातून निसटतंय असं असं वाटत होतं. मोकळीक निसटून गेलेली असते हातातून.
मेघना, लग्नाच्या आधी आपण स्वच्छंदी असतो, मोकळे असतो, वाऱ्याबरोबर वाहणार. पण एकदा का लग्न झालं की मग तेच वारं शिडामध्ये भरून एक होडी हाकण्याची जबाबदारी असते आपल्यावर. मग हळूहळू त्या होडीचं डौलदार गलबत होतं आणि मग आपण किनाऱ्याला लागतो. खरंय. आणि मुलींना तर दुहेरी अपेक्षांना तोंड द्यावं लागतं. एकतर एका नव्या वातावरणात तिच्या स्वतःकडून असलेल्या अपेक्षा आणि दोन्ही फॅमिलीजना तिच्याकडून असलेल्या अपेक्षा. मोठी कसरत आहे ही. तो तोल सावरत चालण्याची मजा कळणं म्हणजेच लग्न. विजया, ऐक ना, तुला अगदी सेम टू सेम असा मयूसाठी विणता येईल का स्वेटर? का नाही, नक्कीच येईल. हा दे बाई, नाही तर डोकं खाईल ती. अगं तरी आणि आता काही फारशा ऑर्डर्स नाही आहेत, पण आता मध्यंतरी जरा थंडीची लाट आली ना, लोक थंडी जाम एन्जॉय करतात. पण तरी तुला सांगू अर्चू, सकाळपासून 2-3 फोन येऊन गेले मला. हो मग हे पण मी काय म्हणते, आपण ना हे सगळं सिरियसलीच करायला हवं. हा म्हणजे तू मला हे सगळं शिकव. राहतोच ग प्रत्येक वेळी. अर्चू, मी तुला सगळं सिरियसली शिकवते. हा तुझंच काही धड नसतं. मध्येच मनात आलं की शिकतेस, मनात आलं की सोडून देतेस. कधी कधी ग नेहमीच. बस ना वेगना. हे माईंनी कपाटात ठेवायला दिलंय. हो हो ठेव. अगं बस ग बस. तुला की नाही या मेघनाचं शिकायला पाहिजे. मेघनाने बघ MA करायचं ठरवलं आणि निश्चयाने करते ती MA. मेघना, तू तुझा बुडलेला अभ्यास कसा भरून काढणार आहेस ग? आणि आमचे आदित्य भाऊजी तुला तो अभ्यास करू देणार आहेत का? नाही ते जाऊ दे ग. पण नाही, पुढचा काही विचार केलायस का? म्हणजे अगं म्हणजे प्लॅनिंग. तसं नाही ग, प्लॅनिंग म्हणजे करिअरचं प्लॅनिंग काय आहे. म्हणजे आम्हाला असं म्हणायचंय की आता 1-1.5 वर्षात तुझ्याकडेही बाबा गाडी येईलच की. त्यामुळे हे सगळं ना आधीच मॅनेज करून ठेव, स्टेप बाय स्टेप. काय हा काय झालं? हे बघा, मला फालतू कारण सांगू नका. तुम्हाला मी आधीच बजावलाय, रोज संध्याकाळी मला रिपोर्ट मिळायलाच हवा. मेघना किती वाजता कॉलेजमध्ये जातात, कुणाला भेटतात, किती वेळ तिकडे काढतात, अगदी देसाईवाडीत जाईपर्यंतचा सगळा रिपोर्ट मला पाहिजे. कारण नकोय, लक्षात ठेवा. वाट बघीन मी. ठेवा आता. काय बघताय? अहो मग काय करू? तुम्ही आपल्या स्वतःच्याच मुलीवर पाळत ठेवायला सांगताय. मेघना फक्त आता आपली मुलगी नाहीये, ती सून आहे, सून देसाईंची. देसाईंना कळलं तर काय म्हणतील होते? त्यांनाच कळू नये म्हणून धडपड चालली आहे ही माझी. उद्या त्या फाटक्या चड्डीवाल्याचं प्रकरण देसाईंना कळलं तर काय म्हणतील ते? अहो पण नाही बीड नाही. करतोय ते बरोबरच करतोय. काय म्हणाले ते महाराज? 1 वर्षासाठी प्रॉब्लेम आहे मुलीला. ऐकलं तर तुम्ही? बाळ होईपर्यंत त्याच्या आत जर का ह्या त्या फाटक्या चड्डीवाल्याचा हात धरून पळून गेल्या आणि देसाईंनी आपल्याला जाब विचारला तर त्यांना काय उत्तर देणार होत आपण? मेघनावर लक्ष ठेवायलाच हवं. पुन्हा पुन्हा सांगतोय तुम्हाला, हे असं रडकं थोबाड घेऊन माझ्या समोर यायचं नाही. चला बाबाजी, बाबाजी लक्ष असू द्या बाबाजी. अर्चू, जरा हे पकड ना इकडून. अगं थांब, माझ्या हाताला डिंक लागलाय. अगं ह्या हाताने पकड ना इकडून, मला कापता नाही येते नीट. हा बघ असा डिंक लागला. अगं खराब नको करू. शी. अगं सांगतेय तर. विजया, अगं हे बघ, आपण ना बाहेरच कॉन्ट्रॅक्ट द्यायला पाहिजे होतं. उगाच घरात घोळ घातला हा दागिने बनवण्याचा. माई ह्याची कमाल आहे. एक तर स्वतःच हट्ट करायचा
घरी दागिने बनवूया आणि नंतर स्वतःच हातपाय गाळायचे. अर्चू तुला ना जराही पेशन्स नाहीयेत. नुसतं ना नाचायला हवं. आता हे सगळं कोण करणार? नाचायला आणि खायला खाते मगापासून सतत. मी करू तुम्हाला मदत? तू अगं तुझ्याच संक्रांतीचे दागिने बनवतोय आम्ही आणि तूच करणार. दागिने अर्चूताईच बनवतील, मी फक्त मदत करेन. चालेल ना माई? अगं चालेल काय, धावेल. बस तू बस त्यांच्या बरोबर. पटापट केलत ना तर छान पाणीपुरी मिळेल बरं का. मी येऊ मदतीला? नाना आहेत. जरा पकड. अहो ते भाजी काय निवडत बसलाय? माईंना फोन केलात का? कशाला? बाबाजी आता ह्यांचं काय करू? सगळं रामायण सांगून झालं, आता विचारतात रामाची सीता कोण? आहो त्या महाराजांनी काय सांगितलं होतं आपल्याला? 1 वर्षाच्या आत मेघनांना मूल होणं जरुरीचं आहे, त्यांच्या चांगल्यासाठी आणि आपल्या चांगल्यासाठी. त्याचबरोबर आपल्या बाबतीत किती अचूक गोष्टी सांगितल्या त्यांनी. मग ही त्यांची महत्वाची सूचना आपण ऐकायला नको का? अहो पण आपण मेघनाशी बोललोय ना, म्हणजे माईंशी बोलायची गरज आहे का? गरज आहे, फोन करा. अहो पण जरा जास्तच घाई होत नाहीये का? उद्या जास्तीच उशीर झाला तर चालणार आहे का? आणि तुम्ही कशाला तुमचं डोकं चालवताय? मी सांगतो फोन कर, लावा फोन. काय चाललंय ह्याच्यातही टाका की थोडे. तू टाक, मी खायला बसलोय. हा. हॅलो माई, मी मेघनाची आई बोलते. कशा आहात? एकदम मजेत. संक्रांत आली ना आता जवळ. अहो आमच्या सुनेचं तुमच्या मेघनाचं पहिलं वाण आहे. त्याची जोरदार तयारी चालू आहे. हलव्याचे दागिने वगैरे बनवणार आहोत आम्ही. आमच्याकडे सगळ्यांना हौस आहे हो. गंमत. आम्हालाही जावयाला बोलवायचंच आहे की, म्हणजे कौतुकच असतं हो. पण माई, मला ना एक विषय तुमच्या कानावर घालायचा होता. बोला ना. नाही म्हणजे तुम्हाला जरा घाईच वाटेल. पण काय? म्हणजे आजकालच्या मुलांचं तुम्हाला माहीतच आहे ना, तसं काही आपलं ऐकत नाही तो. आणि आदित्य मेघनानी बाळाचा विचार लवकर करावा असं आम्हाला वाटत होतं. नाही म्हणजे मला वाटत होतं. अहो आता कुठे त्यांचं लग्न झालंय आणि इतक्यात वय वाढलं की कॉम्प्लिकेशन्स होतात ना. आणि आपणही सगळे ठणठणीत आहोत सांभाळायला. तोपर्यंत झालेलं बरं ना. म्हणजे त्यांनी विचार लांबवू नये. नाही तुमचा हाही मुद्दा बरोबर आहे. पण बरं ठीक आहे, मी बोलून बघते. हा हो बरं ठेवू? हो. अच्छा. काय म्हणाल्या? बोलते म्हणाल्या. बाबाजी काय ग, कसला मुद्दा? नाही दोन्ही बरोबरच आहे. अगं पण काय? मेघनाच्या आईचं असं म्हणणं आहे की आदित्य आणि मेघनांनी लवकरात लवकर बाळाचा विचार करावा. उगीच प्लॅनिंग करत बसू नये. इतक्यात कुठे? हिंडू फिरू दे त्यांना, मस्त मस्ती करू दे. तिचं एमही पूर्ण होत आहे, मग बघतील. हा बोल मेघना. आई काय चाललंय तुमचं? आता केलंय ना तुमच्या मनाप्रमाणे लग्न मी. मग आता हे नवीन मुलाचं काय? ग का तुम्ही प्रत्येक गोष्टीत प्रेशर आणताय माझ्यावर? ग मी गप्प राहते, तुमचं ऐकते, शांत आहे, गरीब आहे म्हणून? अगं आई, मी या घरात अजून धड रुळली पण नाहीये. तुम्ही? अगं तसं नाहीये मेघना. म्हणजे मला समजतंय का सगळं, पण काय आहे ना, अगं बाबांना कुणीतरी भविष्य सांगितलंय. जोपर्यंत तुला मूल होत नाहीये ना, तोपर्यंत तुझ्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम्स आहेत. आणि एकदा का तुला मूल झालं ना की तुझे सगळे प्रॉब्लेम संपतील बघ. फक्त तुझ्यासाठीच करतायत काय सगळं. माझ्यासाठी जेवढं केलंय तेच खूप आहे. आता झालंय माझं लग्न आई. तुमच्या मताप्रमाणे पुरेसं भलं झालेलं आहे माझं. प्लीज तुम्ही आता माझी नका काळजी करू प्लीज.
मेघना, मुक्याने बोलले गीत ते गाणे, स्वप्न साकारले पहाटे पाहिले, नावना त्याला काय नवे, वेगळे मांडले सोहळे तुझसाठी. हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी, कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी, जुळून येते रेशीम गाठी, आपुल्या रेशीम गाठी, जुळून येते रेशीम गाठी. रेशीम गाठी.